एकूणच यावर आता धस काय उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण वळूयात पुढच्या बातमीकडे। धनंजय मुंडेंवर टीका करताना उत्तम जानकर यांची जीभ घसरली आहे। मुंडेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांची जीभ घसरली आहे। तर घरचे संस्कार नाहीत किंवा शिकलेले नाहीत म्हणून अशी वक्तव्य करतात असं यावर रुपाली ठोंबरे पाटलांनी उत्तम जानकरांना उत्तर दिले। मग मागण्याची गरज काय? हे राज्य इतकं नैतिक होतं की कुणी म्हणजे अगदी विलासराव देशमुख असतील किंवा आर आबा असतील, एक चुकीचा शब्द सुद्धा त्यांच्यासाठी नीतिमत्तेसाठी कापी होता। यांनी तर रान बाजार मांडलाय। म्हणजे अनेक लोकांची इतके घाणेरडे आरोप, म्हणजे अशा पद्धतीनं, म्हणजे मला तर म्हणायचं आहे की पुरुष वेशी स्त्री वेशी असते मी पाहिलेलं आहे, पण पुरुष वेशी असू शकतो त्या अशा पद्धतीचं हे मंत्री जर असतील आणि हे चालवत असतील, सरकार चालवत असतील, अजितदादा चालवत असतील, तर या राज्यानं घ्यायचं काय? लोकप्रतिनिधींनी मीडियावर समाजात व्यक्त होताना आपली भाषा शैली कायदेशीर ठेवणं गरजेचं आहे। आता जर हे उत्तम जानकर वेश्याविषयामध्ये, त्या वेश्येला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे। तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जर आपापसातला राजकीय कुरगुडी, राजकीय विरोधक म्हणून अशी भाषा वापरणार असाल तर या विधानाचा मी जाहीर निषेध करते। आणि असे विधाने करणारे लोकप्रतिनिधी लायकीचे नाहीयेत, त्यांना त्यांच्या घरातनं संस्कार झालेले नाहीयेत किंवा ते शिकलेले नाहीयेत, म्हणून सातत्याने फक्त प्रकाश झोतात येण्यासाठी म्हणजे हे शब्द वापरतात।